या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। सध्या राज्यभर गाजत असलेल्या बाबाचे प्रकरण आणि त्यामधील वेगवेगळे किस्से। होय, बाबाकडे येणारे ती प्रतिष्ठित लोक आणि ते सगळे मोठे लोक जे बाबासोबत मिळून ते सगळे कामं करायचे जे वाईट आहेत। परंतु यामध्ये सर्वात जास्त टार्गेट काही विशिष्ट आणि प्रतिष्ठित व्यक्तींना करण्यात आलं। नुसतंच आलं नाही तर त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। ते मोठे प्रतिष्ठित लोक ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, ज्यांना तुम्ही सुद्धा चांगले ओळखतात। ते नेमकं कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, कोणत्या तालुक्यात राहतात आणि ते सगळे या बाबाकडे कशासाठी आले होते। तसेच या बाबांनी तर प्रतिष्ठित लोकांसोबत काय काय केलं सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत डायरेक्ट दाखवणार। सर्व व्हिडिओ क्लिप आपल्याला आत्ताच सापडले, त्यानुसार हे सगळं बघितल्यावर तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल। म्हणून तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे। एक लाईक लगेच करा आणि व्हिडिओच्या शेवटी ते सगळं तुम्हाला आपण लगेच दाखवणार, जे आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रापासून लपवून ठेवण्यात आलेलं होतं। ते डायरेक्ट आता आपण याच व्हिडिओत शेवटी उघड करणार आहेत, त्यामुळे फक्त याला शेवटपर्यंत बघत रहा। बाबाकडे आलेले ते मोठे लोक, त्यामध्ये लग्नापूर्वी सल्ला घेण्यासाठी किंवा योग्य स्थळ कसे आहेत ते जाणून घेण्यासाठी आलेले एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि मग या बाबांनी आपली खरीच चाल खेळली। तिथून पुढे त्यांनी असं काही आश्वासन दिलं, असे काही भीती दाखवली, असे काही आमिष दिले, त्यानुसार संपूर्ण चित्र बदललं आणि जे नव्हतं व्हायचं तेच झालं। शेवटी बाबांनी फायदा घेतला आणि ते सगळं काम केलं जे चुकीचं होतं। त्या प्रतिष्ठित जी पण कोणी होती त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। आता तोच व्हिडिओ मी तुम्हाला लगेच दाखवतोय। याच व्हिडिओमध्ये लगेच बघा आणि कोण आहे ती व्यक्ती, ती प्रतिष्ठित कोण, हे सगळं तुम्हाला लगेच समजणार, लगेच दिसणार। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ जो बघत आहे त्याला शेवटपर्यंत बघत रहा। बाबावर आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत। त्यामुळे नेमकं या सर्व गुन्ह्यांमध्ये आणि सर्व तपासामध्ये अजून काय काय समोर येतात, अजून कोण कोण समोर येऊन तक्रार देतं आणि आपल्यासोबत काय घडलं ती हकीकत सांगतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहेत। रोज बघायला गेलं तर दिवसांदिवस वेगवेगळी माहिती समोर येते, वेगवेगळ्या गोष्टी समजतात। त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी घोटाळे, फसवणूक, आर्थिक देवाणघेवाण याची सुद्धा माहिती बाहेर पडत आहे। बाबांनी अनेक कामं केली आहेत, अनेक जनतेची फसवणूक केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार केले, ज्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी शेत जमीन, काही वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट, काही वेगवेगळ्या ठिकाणी फार्म हाऊस असं वेगवेगळ्या खरेदी बाबांनी केलेली होती। बाबा काहीतरी खडे, चिंचोके, राशीचे रत्न काही पण सांगायचा आणि लाख लाख रुपयाला लोकांना विकायचा। त्यातूनच त्यांनी मोठा पैसा जमा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली। बाबाचा हजारो कोटी रुपयांचा व्यवहार, हजारो कोटी रुपयांचा सगळा झाला। याच्याकडे आलेले ते सगळे लोक, प्रतिष्ठित लोक, या सगळ्यांना याने वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या आमिषांनी, वेगवेगळ्या आश्वासनांनी वेढ्यात काढले आणि मग सगळे वाया जमा केले। हा काही पण तंत्रज्ञानाचा वापर करून चमत्कार दाखवायचा। ते सगळं बघून मोठी श्रीमंत लोक वेडे व्हायचे आणि मग काय, तिथून पुढे खरा खेळ सुरू व्हायचा। मग बाबा त्यांना त्यांच्या जे पण अडचणी असतील त्या मी दूर करतो, तुम्हाला हा विधी करणं गरजेचं आहे, तुम्हाला तो विधी करावाच लागेल, हे घ्यावंच लागेल, त्यामुळे तुम्हाला फायदा होणार, तुमचं हे काम पूर्ण होणार, तुमचं ते काम पूर्ण होणार, असं बाबा सांगायचा आणि सगळं लुबाडण्याचं काम करायचं। तसेच बाबाने काही मंत्र्यांना, काही आमदारांना सुद्धा आपल्या नादी लावलं होतं आणि ते सगळं काम करून घेतलं जे योग्य नाही। त्या सर्व कामाच्या पण तुम्हाला ती सगळी व्हिडिओ दाखवणार जे त्या बाबांनी काढलेले होते। नुकत्याच माहिती आल्यानुसार काही लोकांनी वेगवेगळे व्हिडिओ काही पैशांना विकले ची माहिती सुद्धा समोर येत आहे। तसाच दिवसांदिवस या बाबाचा पाया आणखी खोलात जात असून याची आता ईडी चौकशी करणार अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे नेमका आता याचा आर्थिक व्यवहार किती कोटीचा होता ते सुद्धा सगळं उघड होणार। तसंच इन्कम टॅक्स कमी भरावा लागेल आणि डिपार्टमेंटला संशय येऊ नये म्हणून याने याच्या जवळच्या लोकांच्या, जवळच्या संपर्कातल्या लोकांच्या, याच्याकडे येणाऱ्या काही भक्तांच्या मालमत्ता नावे केल्या ची माहिती सुद्धा समोर येत आहे। त्यामुळे नेमकं या बाबाकडे येणारे ते प्रतिष्ठित लोक कोणते आणि त्यांची ते सगळे कामं या जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि ते सर्व आपण तुम्हाला लगेच दाखवतोय। फक्त हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला बघणं गरजेचं आहे। अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत रहा।
खरातवर दिवसागणिक गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. पण आता भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची पत्नी आल्याचं कळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. पाहूयात. भोंदू खरातच्या विरोधात आतापर्यंत गुन्ह्यांची संख्या 8 वर पोहोचली आहे. पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातच्या जाळ्यात आमदाराची पत्नीही आल्याची माहिती आहे. भोंदू खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातनं खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरलंय. अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू झालेली आहे. संबंधित आमदार पत्नीकडनं अद्याप तक्रार दाखल झालेली नसून तपास यंत्रणांचं याकडे लक्ष आहे. एक दिवसाआधीच अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांनीही 38 आमदारांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचं म्हटलंय. आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडलेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली सापाची कहाणी सांगितली. अशोक खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काळू झाल्यावरती. अच्छा. दिवसाच्या कधी केल्या नाही. आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला, दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाची आपण मुवमेंट सांगू शकतो. रिमोटचा आहे, प्लास्टिकचा आहे, काय आहे. जासुदांनी सांगितलंय पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा, साप उभा करायचा. आता शक्ती आलेली आहे, आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार. मग त्यांचा प्रश्न असायचा, माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे, हेच प्रश्न, बाकी काय. आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा, नंतर त्याच्यातून पैसे उकळायचा. भोंदू खरातचं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण सिन्नर तालुक्यातल्या वावी याच गावात झालंय. वावी गावात सध्या अंडी चोर आणि कोंबडी चोर अशी त्याची ख्याती आहे. त्याचे किस्से इथल्या ग्रामस्थांनी सांगितलेत. आपण बघितलं तर त्याची पहिल्यापासून गुन्हेगारी मानसिकता आहे. म्हणजे त्याचं लहानपणाचे जरी किस्से ऐकले, जरी आम्ही मोठ्या माणसांकडनं जरी ऐकले, तर तो अंडे चोरतो, कोंबड्या चोरतो. हा एक गुन्हेगारी वृत्तीतनं घडलेला माणूस आहे. पण तो ज्योतिष, अंकशास्त्र याच्या मागे लपून समाजाची फार